आज आपण पाहणार आहोत की टॉगल कीज म्हणजे काय. तर या ठिकाणी आपल्या कीबोर्डवरती 3 टॉगल कीज बटन असतात. त्या ठिकाणी तिसरी टॉगल कीज बटन आहे ते बहुतेक जणांना माहित नाही. आता टॉगल कीज काय असतं पहा, की त्याच्यामुळे एखादं फंक्शन चालू होतं आणि त्याच कीजमुळे एखादं फंक्शन बंद होतं. तर अशा कीजला आपण टॉगल कीज म्हणतो. त्यातली जी टॉगल कीज आहेत तर पाहू शकता आपण इकडे या. तर या ठिकाणी पहिली जी टॉगल कीज आपण सगळ्यांना माहित असते ती कॅप्स लॉक आहे. तर कॅप्स लॉक ऑन केलं तर ज्या ठिकाणी कॅप्स लॉक ऑन केलं तर या ठिकाणी एक लाईट चालू झाली. लाईट चालू झाल्यानंतर आता जी काही टायपिंग होती ती कॅपिटलमध्ये होते आणि पुन्हा जर कॅप्स लॉक आपण बंद केलं तर त्या ठिकाणी कॅप्स लॉक बंद केल्यानंतर टायपिंग ही स्मॉलमध्ये होते. असं त्याचं काम आहे. त्यानंतर दुसरी जी टॉगल कीज आहे ती नम लॉक. ही नम लॉक कीज मग या ठिकाणी लाईट चालू होते. लाईट चालू असताना हे कीबोर्डचं काम करतं. 1 2 3 नंबर टाईप होतात आणि जर आपण या ठिकाणी हे बटन बंद केलं तर या ठिकाणी नंबरचं काम होत नाही. या ठिकाणी या नेव्हिगेशन कीजचं काय करतं ते काम करतं तिथं. त्यानंतर तिसरी महत्त्वाची कीज आहे ती स्क्रोल लॉक. स्क्रोल लॉक ऑन केलं तर या ठिकाणी लाईट चालू होते. आता स्क्रोल लॉक केल्यानंतर या ठिकाणी जर पाहू शकता, जर मी आता ॲरो कीज बटन प्रेस करतोय परंतु या ठिकाणी सेल चेंज होत नाहीये, जे अप डाऊन होते. आणि या ठिकाणी आता मी काय करतो की स्क्रोल लॉक हे बटन प्रेस करतो. लॉक हे बंद झालं आणि आता मी ॲरो कीज बटन प्रेस केलं तर या ठिकाणी पाहू शकता की सेल हे चेंज होतात. तर अशा प्रकारचे ह्या 3 कीज आहेत, स्क्रोल लॉक, नम लॉक आणि त्यानंतर कॅप्स लॉक. यांना एकत्रितपणे टॉगल कीज म्हणतात, ज्याच्यामुळे फंक्शन चालू होतं आणि ज्याच्यामुळे फंक्शन बंद होतं. तर अशाच कम्प्युटरच्या ट्रिकसाठी आम्हाला फॉलो करा. धन्यवाद.